पूर्व नागपुर के शांतिनगर स्थित मैडम मोंटेसरी एसोसिएशन ग्रेट ब्रिटेन स्कूल वीरशैव स्कूल में आरटी के तहत अध्ययनरत छात्रों के अभिभावकों ने आरोप लगाया है कि उनसे हर महीने 1400 रुपए शुल्क मांग की जा रही है। उनका कहना है कि पिछले 5 वर्षों से बच्चों की पढ़ाई निःशुल्क चल रही थी, लेकिन अब फीस की मांग की जा रही है। साथ ही स्कूल में ट्यूशन लगाने के लिए भी दबाव बनाने का आरोप लगाया गया है। तुझं नाव सांगा। शंकर यादवजी नागोसे आहे आणि माझा मुलगा ओम शंकर नागोसे ग्रेट ब्रिटन शाळेमध्ये शिकतात आणि त्याच्या आरटी नंबर लागला होता तर 2000 म्हणजे पहिल्या ग्रापासून आणि आता 5वी मध्ये होता तर 5वी मध्ये पास झाला तर नंतर याचा कॉल आला शाळेतून की बा नाही बा तुम्हाला म्हणजे पेरेंट्स मीटिंग आहे म्हणून फक्त आरटी वाल्यांची बाकी नॉर्मल लोकांची नव्हती। आरटी वाले नंबर होता म्हणजे मीटिंग होती बोलणं झालं मग ते म्हणताय की बा आमच्या शाळेच्या फीज आहे 3100 रुपये तर आम्हाला गव्हर्नमेंट देऊन राहिली 1700 रुपये तर तुम्ही आपल्याकडून 1700 रुपये पे म्हणजे सॉरी 1400 रुपये पे करा बा पण ते दर मंथ पण आम्ही विचार केला की बा कशाला द्यायचा तर इथं 1400 रुपये आम्ही दुसऱ्या शाळेत शिकून बा तर त्या कारणाने आम्ही त्यांना म्हटलं की बा आरटी मध्ये मुलगा आहे आमच्यावाला तर तुम्ही इथं कसं फ्री एज्युकेशन बा म्हणून तर तुम्ही कसे का घेऊन पैसे नाही म्हणे म्हणजे शाळेचा म्हणजे खर्च आहे टीचरचा खर्च आहे मेंटेनन्सचा खर्च असं काही असतो म्हणे ते। अच्छा असे किती लोक होते तुमच्या किती पेरेंट्स आहे किती 4-5 लोक आहे फक्त पेरेंट्स आहे ज्यांच्या पण त्यांना पण कसं सिंगल बोलवलं असं म्हणजे एकटे जे आरटी वाले पेरेंट्स त्यांना नाही बोलवलं मी त्यांना टाइम दिला की 9च्या टाइम तुम्ही या 9:30चा तुम्ही या 10चा टाइम या त्यांना म्हणजे एकटे कोणाला बोलवलं अलग अलग बोलवण्यात आलं। का बरं अलग अलग बोलवलं त्यांचं मॅटर काय आहे माहित नाही पुन्हा। अच्छा मग आता तुम्हाला पैसे भरायला लावले आरटी अंतर्गत ऍडमिशन आहे तरी पण काय म्हणणं आहे तुमचं? मग आमचं म्हणणं की बघा इथं पैसे भरण्यापेक्षा दुसऱ्या शाळेत शिकवायचं बा आणि पैसे द्यायचे नाही ते मिळत आहे ते म्हणतं की पे कराल तेव्हा तुम्हाला ऍडमिशन मिळेल नाही तर मग तुम्ही दुसऱ्या शाळेत टाकू शकता नाही तर ते त्यांचं म्हणणं असं होतं की बा तुम्ही इंग्लिश न करता तुम्ही हिंदी मिडियम टाका बा त्यांना ऑप्शन दिला असा नाही पुस्तकात आम्ही ऍडमिशन नाही केलं तर मग पुस्तक कुठून घेणार आम्ही पहिले पैसे भरा नंतर पुस्तकं मिळेल तुम्हाला असं आहे आणि पुस्तकं पण महाग आहे 8,500 रुपये साधारण व्यक्ती 8,500 कुठून भरणार आहे कोणत्या कंपनीची पुस्तके तुम्हाला देतात ते सीबीएसई पॅटर्न म्हणून म्हणता बघा आता असं आहे नवनीत म्हणून असे कंपनी असतात ते। शालू पाटील। अच्छा काय शाळेचं म्हणणं आहे माझ्या मुलीचं पण आरटीचंच आहे आता शिवणमध्ये गेली पण मला पैसे नाही म्हटला बुक्स घेतली मी ना बुक्स सांगितलं होता की आम्ही कोर्स चालू करणार आहोत म्हणून तर मी बुक्स घेतली आहो आणि ड्रेससाठी प्रॉब्लेम आहे ड्रेस पण आहे पण आता पुन्हा छोटा झाला थोडासा घ्या म्हणत पण फी ट्युशनचे अकॅडमी मध्ये इथंच लावला मला तर ते म्हणत आहेत का तुम्ही 9,000 मागच्या वर्षी मी 6,000 दिले आता ह्या वर्षी म्हणत आहेत 9,000। अच्छा पैसे मागित शाळेमध्ये इथंच इकडे तिकडे कुठं नका लावू हो आणि बॅग दिला त्याचे पण पैसे घेतला टी-शर्ट दिला त्याचे पण पैसे घेतला। पुस्तक आम्हाला 8,300 रुपयाचे झाले। युनिफॉर्म इथूनच घ्यायला म्हणतात हो युनिफॉर्म आहे तरी पण पुन्हा थोडंसं छोटं झालं ना तर पुन्हा आम्हाला म्हणजे परेशान म्हणजे मागच्याच वर्षी घेतला आणि परत या वर्षी या वर्षी पण पुन्हा घ्यायला आला आज कसे मुलं रडतात खूप नाही तर आम्ही जात नाही असं तसं आम्हाला सीमा प्रवीण श्रावणकर आहे आणि माझा मुलगा 6th स्टँडर्डला इथे शिकत आहे ग्रेट ब्रिटन शाळेमध्ये पण मी मागच्याच वर्षी ऍडमिशन केली आहे या शाळेमध्ये मला एवढं माहिती नव्हतं की यांच्याकडे 3150 रुपये फीस घेतो आणि आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला माहीत पडलं तर आम्ही चल म्हटलं की शिक्षण चांगलं असल्यामुळे आम्ही मुलांना इथे टाकले याच्यानंतर यांनी काय केले की फर्स्ट म्हणजे मागच्या वर्षी 7,000 काही रुपयाचे आम्हाला बुक्स दिले पण पहिले अमाऊंट भरा त्याच्या 8 दिवसानंतर तुम्हाला बुक्स मिळणार असं त्यांनी म्हटलं तरी आम्ही अमाऊंट भरल्यानंतर बुक्स दिले पण ह्या वर्षी 8,075 रुपयाचे बुक्स आहे आम्हाला आणि ते आम्हाला घ्यायचे नाही बाकी यांची शाळा सीबीएसई पॅटर्न असं नाव दिलेलं आहे बोर्ड तर आहे नाही मग यांचे बुक्स एवढे का महाग मी असा क्वेश्चन केला मुकुंद सरांना तर मुकुंद सर म्हणाले की आमच्याकडे RTGSच्या बुक्स राहते वगैरे असं काहीतरी म्हटलं तर मी म्हटली सर की मला एवढे बुक्स मला नाही परवडत आणि तर ते म्हणाला की तुमच्यासारखे असे किती पॅरेंट्स आहे की माझ्याकडे बोलत येतील आणि ते म्हणतील की मला पण नाही घ्यायचं तर मी कोणाकोणाचं ऐकणार इथे लाईन लागणार असं बोलले ते सर। तर मी सरांना म्हटलं की सर मध्यमवर्गीय पॅरेंट्स आहे त्यांना लई प्रॉब्लेम आहे सगळ्यांचं आपल्याला ऐकून घ्यायचं आहे तर सरांनी असं म्हटलं की म्हणे मी 3 ते 4दा बुकसाठी येऊन वापस गेली पण आतापर्यंत बुक त्यांनी मला म्हटलं
की तुम्ही एक काम करा, 8,000 पूर्ण भरावं लागेल, त्याच्यानंतर तुम्हाला बुक्स देते. मी म्हटलं सर मी भरू शकतच नाही 8,000, मी अर्धेच पैसे भरणार. आणि मागच्या वेळेस किट पण दिली त्यांनी, रोबोटिक्सचं यांचं हे आहे, रोबोटिक किट दिली. त्या किटमध्ये सुद्धा त्यांनी पूर्ण वर्ष गेलं आणि त्याच्यानंतर 2 मंथ बाकी या स्कूलला ते रोबोटिकची किट दिली. 2,000 रुपये लास्ट फर्स्ट टाईममध्येच घेऊन टाकले आणि ते किटचं पण परिपूर्ण शिक्षण झालेलं नाही मुलाचं. आणि त्याच्यानंतर मी किटसाठी बोलली, वारंवार बोलली, तर तलवतच गेले. आणि इथे जेवढे मार्क बुक्स देतात हे लोक 8,075 रुपयाचे, तेवढे ह्या त्या शिक्षणाच्या हिशोबाने इथे टीचर स्टॉप आहे का म्हणण्याचा उद्देश. बाकी असे किती मुलं आहे की त्यांना साधं इंग्लिश सुद्धा वाचता येत नाही, साधं मराठी सुद्धा बोलता येत नाही. ते मराठीचे टीचर आहे, यांचे काना मात्रा उकारमध्ये खूप मिस्टेक आहे, मी खूपदा पकडलेले आहे, मी खूपदा बोललेली आहे. मग यांनी एवढं मोठं म्हणजे शाळेचं एज्युकेशन चालू केलेलं आहे, ते यांचं काम आहे की टीचर स्टॉप आपल्याकडे काय करत आहे. म्हणजे टीचर लोकच चुकीचं लिहून देतात. हा, टीचर लोक, मी खूपदा म्हटलंय मिस्टेक काढलेली आहे, पण त्यांनी त्याच्यावर ऍक्शन काही घेतलेलं नाहीये. मग आम्ही 3150 रुपये भरत आहोत. तर आमचं म्हणण्याचा उद्देश आहे की त्या हिशोबाने आम्हाला शिक्षण द्या, बाकी आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. मग तुम्ही 3150 घेतल्यानंतर 10 मंथ घेता आमच्याकडनं, त्याच्यानंतर बी 2 महिन्याचे, आता आज स्कूल सुरू झाली आहे, आज एका वेळेस 2 महिन्याचे पैसे तुम्हाला भरावं लागलं, यांचं असं म्हणणं आहे. तर आम्हाला 2,000 रुपये म्हणजे 7,000 काही रुपये आम्हाला एका वेळेस भरावं लागतो. 2 महिन्याचे पैसे आधी घेतो, कारण मार्चपर्यंत आपल्याला हा रेकॉर्ड द्यावं लागतं असं म्हणतात. ते पण एक्सेप्ट आहे. पण बुक्ससाठी त्यांनी काय म्हटलं मला की नाही, तर तुम्ही 1 तारखेपासून तर 15 तारखेपर्यंत तुम्ही मुलांच्या बुक्ससाठी थांबून जा, त्याच्यानंतर आपण पाहू, नाही तर मग घेऊ. आता मला सांगा की 1 तारखेपासून मुलाची, आज 30 तारीख आहे, 30 तारखेपासून मुलाची शाळा चालू झाली. 15 दिवस बगर बुक्सनी मुलं जाणार का शाळेत? आणि वरून गेले बी तर सिलेबस चालू झाला, नंतर 15 दिवसामध्ये फर्स्ट टर्मचं हे येतो, त्याच्यामध्ये मुलांचं प्रिपरेशनच बरोबर नाही झालं तर ते काय पेपर सोडवणार. तर माझा मुद्दा हा आहे. आणि 3150 रुपये घेत आहे, त्या हिशोबाने इथे टीचर शॉप नाही आहे. बस मला एवढंच. वही स्कूल प्रबंधन का कहना है कि शुल्क वसूली का केवल प्रस्ताव रखा गया था और ट्यूशन के लिए किसी भी छात्र पर कोई दबाव नहीं बनाया गया है. तो मी संचालक ग्रेट ब्रिटन स्कूल, वीरशैव स्कूल त्याचा संचालक आहे. हा RTचा विषय माझ्या शाळेबद्दल नाही आहे, सगळ्या शाळेचा प्रॉब्लेम सुरू आहे. आमचं जेव्हापासून RTचा लागू झालेला आहे कायदा, त्यापासनं गव्हर्मेंट बरोबर रेग्युलर त्या विद्यार्थ्यांचे पैसे देत नाही आहे. देतात तर फार थोडेफार देतात. अजूनही गव्हर्मेंटकडे आमच्या शाळेचे टोटल 50 लाखाच्या वरती पैसे बॅलन्स आहे. 50 लाख हा अमाऊंट फार छोटा मोठा नसतो, मोठा असतो. विद्यार्थी कोणतेही असो, RTचे असो किंवा फीस देणारे असो, प्रत्येकाला खर्च लागू आहे. एक्झाम घेतो मुलांच्या, त्यांचे स्टेशनरी लागतं, खडू फळा याचे सगळे लागतं. इलेक्ट्रिक बिल पण शाळेचं 40,000 रुपये महिन्याचं येतं. सगळे प्रॉब्लेम्स असतात. स्टाफला सॅलरी द्यावं लागतं. कमी बजेटमध्ये टीचर्स अवेलेबल नाही मिळत, तर सगळ्यांना हाय सॅलरीची डिमांड असते. वेल एज्युकेटेड DED BEd टीचर्स अपॉइंट करणं म्हणजे एक गुड सॅलरी द्यावं लागतं. फ्लुएन्सी इंग्लिश आली पाहिजे टीचरला, तर तशी स्टाफ अपॉइंट करते तर गुड सॅलरी. हे पूर खर्च असल्यामुळे शाळेला तर हे RTचे फंड देत नाही आहे, त्याच्यामुळे भरपूर प्रॉब्लेम होत आहे. माझ्या शाळेचं नाही, बरेच शाळेचा हा प्रॉब्लेम सुरू आहे. इवन आम्ही कोर्टात पण गेलेलो आहे, त्याची केस पण आम्ही जिंकलेलो आहोत. आम्हाला केस जिंकून 1 वर्ष झालेलं आहे, तरी गव्हर्मेंटनी नोटिसेस दिलेल्या आहे. वारंवार फाईल मागवतात गव्हर्मेंट, अजून व्हेरीफाय करतात आणि त्याचं उत्तर म्हणून काही अजून फंड आमच्या अकाउंटमध्ये, शाळेच्या अकाउंटमध्ये जमा करत नाही आहे. त्याच्यामुळे फंड नसल्यामुळे शाळेचं फार सिच्युएशन फार खराब होत आहे. सगळ्या मेंटेनन्सचा प्रॉब्लेम येत आहे. शिक्षकांना पगार देणं मुश्किल झालेलं आहे. तर याप्रमाणे हे RTचा फंड जोपर्यंत रिलीज होत नाही आहे त्याप्रमाणे राहिला प्रश्न. पॅरेंट्सला जे 1400 रुपये मागितलेले आहे ते फक्त आम्ही प्रपोजल दिलेलं आहे का हे अशा पद्धतीने आम्ही मागू शकतो. अजून कोणाला आम्ही कंपल्शन केलेलं नाही आहे. जोपर्यंत RTचा अमाऊंट येत नाही तोपर्यंत आम्ही डिसिजन काही घेतणार नाही. आम्ही संचालक लोक सगळे आम्ही तिथे एज्युकेशन ऑफिसरला भेटायला जाणार आहे. तिथे काय निर्णय होईल, संचालक एज्युकेशन ऑफिसर काय डिसिजन देतील त्याच्यावरती मग डिपेंड राहतील, है ना. तर या पद्धतीने हे जे 1400 रुपये अजून कंपल्शन कोणालाच केलेलं नाही आहे. फक्त एक सांगितलेलं आहे का बाकीचा जो खर्च आहे शिक्षकांचा पगार वगैरे त्याच्यासाठी मेंटेनन्ससाठी आम्हाला शाळेला अमाऊंट लागतो, त्याच्या हिशोबाने आम्ही हे त्यांना प्रपोजल दिलं आहे का पुढे जाऊन हे मागू शकतो.
पण आम्ही कोणाला असं अजून कंपल्शन केलेलं नाही आहे हे सांगितलं. आरटी अंतर्गत असं पैसे मागणं योग्य आहे का? कायदा काय म्हणतो? नाही, आणि कायदा जे म्हणतो ते बरोबर आहे ना, काही प्रॉब्लेम नाही. तर कायद्याप्रमाणे शिक्षण अधिकाऱ्यांनी पण फॉलो केला पाहिजे ना कायदा. वेळोवेळी वर्षानुवर्ष जसं सेशन संपलं का लगेच शाळेला फंड दिला पाहिजे. तर आम्ही याच्या विरोधात आहे नाही. आरटीच्या रेग्युलर समजा शिक्षणाधिकाऱ्यांनी फंड दिला तर आम्हाला काय प्रॉब्लेम आहे की नाही? अनेक पॅरेंट्सनी म्हटलं आहे की तुम्ही इथेच जे आहे विद्यार्थ्यांना ट्युशन लावायसाठी नाही, ट्युशन म्हणत लावायला आहे आम्ही तर- कोणालाच फोर्स करत नाही आहे. आणि आमच्याकडे काही ट्युशनची असं काही आहे नाही फॅसिलिटीज वगैरे. फक्त एक एजन्सी आहे, त्यांना दिलेलं आहे. तर मुलांना समजा इकडे तिकडे जावं नाही लागे, एकाच जागी सगळ्या गोष्टी मिळायला पाहिजे म्हणून त्यांना ती फॅसिलिटी दिली आहे. पण असं कंपल्शन कोणालाच केलेलं नाही आहे ट्युशनबद्दल. नाही, आमच्याकडे कोणता स्टॉल, शाळेमध्ये कोणता स्टॉल लावलेला नाही आहे. आजूबाजूने जागा देऊन त्यांना आम्ही स्टॉल्स लावायला परमिशन दिलेली आहे, जेणेकरून पॅरेंट्सला इतवारी बर्डीला जाऊन बुक सर्च करायला लागले पाहिजे, स्टेशनरी सर्च करायला लागली. ते एका जागी आम्ही त्यांना अवेलेबल करून दिलेले आहे. आणि असं कंपल्शन नाही केलेलं आहे. ज्या पॅरेंट्सना बाहेर पण घ्यायचं असेल तर त्यांना आम्ही बुक लिस्ट देतो, युनिफॉर्मचे डिटेल्स देतो, ते बाहेरून कुठूनही मार्केटमधून घेऊ शकतात. नाही, ट्युशनसाठी आम्ही वेगळे रूम्स अलॉट केलेले आहे. ते दुसरी एजन्सी आहे, आमचं काही घेणं देणं आहे नाही त्याच्याबद्दल. तर त्यांना ज्यांना लावायचं असेल ते लावू शकतात, असं काही नाही, कंपल्शन नाही आहे कोणाला. तर ते सगळ्या शाळा मिळून जे संचालकाचं जे आहे, युनिटी जी आहे, असोसिएशन आहे, त्यांना एक करून आम्ही तशी मागणी मागू गव्हर्नमेंटला का तुम्ही रेग्युलर फंड द्या, तर त्याप्रमाणे शाळा सुरळीत चालतील आणि पालकाला त्रास होणार नहीं या सगळ्या गोष्टींचा. फिलहाल आरोपी की स्वतंत्र पुष्टि नहीं हुई है। हालांकि अभिभावकों की शिकायतों को देखते हुए मामले की निष्पक्ष जांच और आरटी नियमों के प्रभावी पालन की मांग उठ रही है।